सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नायगाव परिसरात असलेल्या रेल्वे नाल्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। थोडासा पाऊस पडला की हा नाला पूर्णपणे पाण्याने भरतो, ज्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागते। ही परिस्थिती विशेषतः शाळकरी मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक बनते आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की या मार्गावर पाणी साचण्याचे मुख्य कारण तारफेल भागातून येणारा एक मोठा नाला आहे, ज्याचे सर्व पाणी या रेल्वे नाल्यात जमा होते। परिणामी नायगावचा अकोला शहराशी असलेला संपर्क अनेक वेळा तुटतो। नागरिकांची मागणी आहे की एकतर हा नाला दुसरीकडे वळवावा किंवा नायगाव संकुलातील नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचे विस्तारीकरण करावे। ही समस्या वर्षानुवर्षे वाढत चालली आहे, परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही। जर प्रशासनाने या गंभीर समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे। पाणी साचलेल्या रस्त्यांवर मुले शाळेत कशी जातील, वृद्ध लोक रुग्णालयात कसे पोहोचतील, आपण अशा समस्यांना किती काळ तोंड देत राहणार? नागरिकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे। आता हे पाहणे गरजेचे आहे की प्रशासन जनहिताच्या या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी किती लवकर पावले उचलते। जो यहाँ से तारफेल से जो पानी आता है, इन्होंने कच्चा नाला हमारे यहाँ पे छोड़ दिए। ये पूरा पानी हमारे यहाँ पे मोरी में निकल जा रहा है। रेलवे पुल है, ये अभी थोड़ा सा पानी आया तो आधी मोरी भर गई। इससे गाड़ियां बंद हो रही, पानी की वजह से हमारे जो बच्चों को जाने आने की तकलीफ हो रही है। अभी स्कूल का टाइम चालू होने वाला है, बच्चों को सुबह में कहाँ से जाएंगे, रेलवे के ऊपर से ट्रेन पटरियों पे से आना पड़ता है। इसका हम प्रशासन से डिमांड करते हैं क्या जो पहले कच्चा नाला था, जैसा जिधर पानी जाता था उसको उधर जाने के छोड़ दिया जाए, या तो फिर हमारे कोई एडिशनल कोई नाला बड़ा करके दियो। क्या भाई, जैसा जो नारी मोरी के अंदर से जो पानी जा रहा है तो नायगांव में वो नाला है 1 फुट का, वो कम से कम 2 से 3 फुट का करके दो, क्या जो हमारे को आसानी हो जाए। और इसके अलावा ये रेलवे वालों ने खोद दिए, आपको दिख रहा है, ये रेलवे वालों ने बोले पानी जाने का रास्ता है, पानी जाने का रास्ता है, उनको हम कुछ बोल नहीं सकते। उनके पास गए तो बोले तुम्हारा हमारे पानी आने का रास्ता है, तुम कुछ कर नहीं सकते। आप प्रशासन को बोलो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.